नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली प्रॅक्टिस करते. सध्या फॅमिली कोर्टाचे मॅटर्स खूप वाढले असल्यामुळे फॅमिली प्रॅक्टिस माझी खूप चांगली आहे. त्यामुळं फॅमिली प्रॅक्टिसचा खूप अनुभव असल्यामुळे आता आजचा जो विषय जो घेतलेला आहे तो खूप गहन आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे असा आहे की हा जो विषय आहे की आता नुकतंच आपण बघितलं की बेंगलोरचे एक व्यक्ती अतुल सुभाष त्यांनी सुसाईड केली. आणि सध्या सगळीकडे ही चर्चा चालू आहे की पुरुषांवर खूप अन्याय होतो आहे आणि पुरुषांवर खूप अन्याय होतो आहे. मग त्यामुळं पुरुषांसाठी वेगळ्या कायद्याची गरज आहे का? महिलांसाठी कायदे हे खूप झाले आहेत आणि महिला त्या कायद्याचा मिसयूज करत आहेत. आणि ते अतुल सुभाष जे बेंगलोरला राहणारे होते त्यांनी मरण्याच्या अगोदर 1 तास समथिंग 24 मिनिटाचा एक व्हिडिओ केला आहे, जे की तो एक प्रकारे त्यांचं डाईंग डिक्लेरेशन पण आपल्याला म्हणता येईल कायद्याच्या भाषेत, की त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सुसाईड करण्याच्या अगोदर त्यांनी सगळं त्यांच्या केसविषयी सगळी माहिती दिली की त्याच्यावर किती 8 ते 9 केसेस बायकोने केल्या होत्या. त्याचं बर्डन त्याला आलं. एक मुलगा आहे तो आईच्या बायकोच्या ताब्यात आहे आणि बायकोने खूप सारे केसेस केल्या. बायकोने 3 करोड लमसम मेंटेनन्सची अमाऊंट मागितली होती. 40,000 मेंटेनन्स ऑलरेडी ते पे करत होते आणि त्यांची जी नोकरी होती ती दुसऱ्या ठिकाणी होती आणि नोकरीच्या तिथून जी केस दाखल केली होती बायकोने ती दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे 120 तारखा आत्तापर्यंत पडल्या आणि त्या 120 तारखापैकी 40 तारखाला जवळजवळ ते कोर्टामध्ये हजर होते. या सगळ्याचं बर्डन म्हणा, या सगळ्याचा त्रास म्हणा, हा सगळा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवला. खूप वाईट वाटलं. एक वकील म्हणून, या क्षेत्रात काम करत असणारी एक व्यक्ती म्हणून, एक सोशल वर्कर म्हणून, एक महिला म्हणून, एक माणूस म्हणून खूप वाईट वाटलं की केवळ एक रिलेशनशिप जे की खूप चांगलं असू शकतं, खूप चांगलं होऊ शकतं आणि त्या रिलेशनशिपमुळे ही घटना घडली. त्या रिलेशनशिपमुळे त्या अतुल सुभाष जे आहेत त्यांना जीवनास मुकावं लागलं. पण आता याबाबत जर आपण विचार केला तर याबाबत आपण हा पण विचार करणं गरजेचं आहे की कायदे हे महिलांसाठी जास्त का बनवलेले आहेत. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण जर बघितलं राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार, तर समानतेच्या अधिकाराबरोबरच त्याच्यामध्ये अशी पण प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये की मायनॉरिटीजसाठी म्हणजे वुमन, चाइल्ड कॅटेगरीचे पर्सन त्यांच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन करण्याचा संविधानाला हक्क व अधिकार आहे. आणि त्यामुळं मायनॉरिटीजमध्ये महिला असल्यामुळे महिलांवर जास्त अन्याय होत असल्यामुळे महिलांना वेगळं प्रोटेक्शनची गरज आहे. आणि म्हणून महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, 498A, डावरी डेथ किंवा चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट, अशा कित्येक कायदे की मेंटेनन्सचा हक्क, 125 CRPC आणि अशा प्रकारे महिला पोटगी, घटस्फोट आणि फॅमिली मॅटरच्या मध्ये फॅमिली कोर्टामध्ये खूप सारे केसेस या नवऱ्याच्या विरुद्ध दाखल करू शकतात. तर या नवऱ्याच्या विरुद्ध दाखल केल्यावर मग काही पुरुषांचं असं म्हणणं आहे की एवढ्या साऱ्या केसेस, आणि हे बरोबर पण आहे. फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करताना मी असं पाहतच असते की एक फॅमिली मॅटर कधी रेअरली असतं. नवरा बायकोमध्ये फक्त एकच मॅटर आहे तर असं रेअरली असतं, रेअर केसमध्ये हातावर मोजणे इतके. पण बरेचशा फॅमिली मॅटरमध्ये जास्त असतात मॅटर्स. म्हणजे नवरा बायकोने समजा नवऱ्याने घटस्फोटाची केस दाखल केली तर बायको त्याच्यामध्ये ॲपियर होती. मग बायको कौटुंबिक हिंसाचार कायद्याची केस दाखल केली, मग बायको 498A करते, बऱ्याचदा 125ची पण करते. म्हणजे 2 ते 3 केसेस जवळजवळ नवरा बायकोच्या ज्या पण फॅमिली कोर्टात केसेस चालू आहेत तर त्याचे 2 ते 3 केसेस जवळजवळ असतो. ताब्याचा प्रश्न असतो मुलांचा, त्यासाठी एक वेगळी केस असते. आता जर आपण बघितलं की आपल्याकडे भारतामध्ये दर वर्षाला जवळजवळ 60,000 घटस्फोट होतात. मग फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाची संख्या ही वाढतच आहे. घटस्फोटाचे केसेस हे दाखल होण्याचे प्रमाण वाढतच आहे. फॅमिली कोर्टामध्ये जे पण केस असेल तर त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू असतो, सगळ्यात महत्त्वाचा जो डिमांड असते बायकांकडनं, ती डिमांड म्हणजे ती मेंटेनन्स असते. आता मेंटेनन्स, आता आजच माझ्याकडे एक मॅटर होतं. आज ते मॅटर कोर्टामध्ये ऑर्डरसाठी होतं आणि ते ऑर्डरसाठी होतं. ती कौटुंबिक हिंसाचाराची केस मी दाखल केली त्या बाईतर्फे आणि ती ऑर्डरसाठी मॅटर आहे. ती गेली 1 वर्षापासून ते ऑर्डरसाठी मॅटर आहे आणि आज कोर्ट रजेवर होतं. जवळजवळ 6 ते 10 तारखेला कोर्ट ऑर्डरच्या दिवशी तिची तारीख असताना कोर्ट रजेवर आहे. तर इथं वकील म्हणून मी काही करू शकत नाही.
आणि पक्षकार म्हणून तीही काय करू शकत नाही. तर मला खूप वाईट वाटलं आज तिचं, की ती इतकी आजारी आहे, तिला मेडिसिनची गरज आहे, तिला पैशाची गरज आहे, नवरा चांगला कमवतो आहे आणि तिला इतकं वर्स्ट कंडिशनमध्ये जगावं लागतं आहे. 2 मुलं आहेत, एक मूल त्याच्याकडे, एक मूल नवऱ्याकडे. ही सगळी परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणजे वाईट वाटतं त्या बायकांकडे बघून, की ज्या अशा परिस्थितीमध्ये असतात. तर मला असं वाटतं, की बघा, की पुरुष त्या अतुल सुभाषिनी आणि अशा माझ्याकडे अजून एक केस आहे, की त्या केसमध्ये पण त्या नवऱ्याने सुसाईड केली आणि त्याच्या आईवडिलांनी आता केस दाखल केली त्याच्या बायकोविरुद्ध. तर ती केस कोर्टामध्ये चालू आहे. त्या नवऱ्याने सुसाईड लेटर लिहून दिलेलं आहे. तर अशा केसेस आहेत. मला माहिती आहे की काही प्रमाणात काही महिला पुरुषांना त्रास देण्यासाठी केसेस दाखल करतात. तर हे हातावर मोजणे इतकं प्रमाण आहे की खूप उलट मी तर म्हणते की खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांच्यावर खूप अन्याय होतो पण त्या अजून कोर्टामध्ये येत नाहीत. तर मी एक वकील म्हणून सांगते, एक महिला वकील म्हणून नाही सांगत. म्हणजे इथं असं एक महिला वकील आहे म्हणून महिलांची बाजू घ्यायची असं नाही म्हणत आहे. आज जर कोर्टामध्ये केसेस दाखल केलेलं प्रमाण जर बघितलं, त्यांना किती लवकर न्याय मिळतो हे जर बघितलं, तर पेंडन्सीची संख्या, डिले होतो न्याय मिळण्यास, त्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. कारण आता कोर्टावर पण बर्डन येतं आहे. एक कोर्टामध्ये जवळजवळ 250 ते 350 मॅटर असतात. कोर्ट तरी काय करणार? कोर्ट तरी किती तरी जे कोर्ट काम करते, जे फॅमिली कोर्टामध्ये म्हणा किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणा, ते त्यांच्या परीने काम करतच असतात. पण काही वेळा प्रोसिजरचा भाग म्हणा किंवा काही वेळा वकिलांचं तेवढं कॉपरेशन नसेल किंवा पक्षकारांचं तेवढं नसेल, तर ते मॅटर हे डिले होत जातं. तर काही प्रमाणात काही वेळा काही लोक जबाबदार असतात हे उशीर करण्यासाठी. तर उशीर करण्यासाठी जबाबदार असतात. आणि मग जेव्हा हे उशीर किंवा जेव्हा हे पेंडन्सी हे म्हणजे वर्षानुवर्षे कोर्टामध्ये यावं लागत असेल नवऱ्याला किंवा बायकोला, फॅमिली कोर्टचंच उदाहरण घेऊ आपण, की एखाद्या नवऱ्याला वर्षानुवर्षे यायला लागते, तर तो नवरा कंटाळून जाणार. आणि कसं असतं ना, की नवरा आणि बायकोचं कंपॅरिझन जर आपण बघितलं तर खरं तर बायका ह्या खूप सहनशील असतात. त्या खूप सहन करू शकतात, की त्या प्रत्येक तारखेला येऊन प्रत्येक तारखेला भरपूर वेळ बसून कोर्टासमोर जाऊन ठेवलं. पण पुरुषांवर खूप ताण येतो, त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि ते खूप सफर करत असतात, स्वतःला करून घेत असतात स्वतःला. जे की खरं तर फॅमिली मॅटरमध्ये मी एक हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटरसुद्धा आहे. मेडिएटर म्हणजे काय, की मध्यस्थी. तर हे मध्यस्थीचं मार्ग वापरणं खूप गरजेचं आहे. आज जर अतुल सुभाषच्या केसमध्ये अतुल सुभाष यांनी जर मेडिएशनचा पर्याय निवडला असता, मेडिएशनच्या माध्यमातून त्यांनी जर ती केस मिटवण्याचा प्रयत्न केला असता, तर हे मॅटर कधीच निकाली लागलं असतं. मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. ही मध्यस्थी तुम्ही केस दाखल करण्याबरोबरच केस दाखल करण्याच्या अगोदर पण तुम्ही मध्यस्थी घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुमचं मॅटर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण जर फॅमिली मॅटर बघितलं तर फॅमिली मॅटरमध्ये असं असतं, 2च गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये. एक तर घटस्फोट होतो किंवा मग ते वेगळे राहतात. आणि मुलांचा प्रश्न असेल तर मुलांच्या ताब्याचा प्रश्न. तर आता फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो पहिले मी सांगितलं की पोटगीचा, की महिलांना पोटगीची गरज असती. जर त्या कमवत नसतील तर त्यांचं उदरनिर्वाह त्या पैशावर चाललेला असतो आणि ते पोटगी असती. बऱ्याचदा महिलांकडं त्यांच्या मुलांचा ताबासुद्धा असतो. मग अशा वेळेस त्या महिलांना त्या नवऱ्याच्या उत्पन्नावरच ते वाट बघत राहावी लागते की कोर्ट कधी ऑर्डर होतं. आता पोटगीच्या केसेसमध्ये आपण जर बघितलं तर पोटगीचं जर कायमस्वरूपी पोटगी म्हटलं तर त्याला खूप वेळ लागणार आहे. मेरिटवर केस चालणार आहे जवळजवळ 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. माझ्याकडे 2, 3, 4 केस असे आहेत की जे 6-6 वर्ष चाललेले आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्ही तात्पुरती पोटगीचा अर्ज कोर्टामध्ये करू शकता आणि तात्पुरती पोटगीची ऑर्डर ही 6 ते जवळजवळ 8 महिन्यामध्ये होते. आपण आता जर 6 ते 8 महिन्यामध्ये ती व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की ती कोणताही मुलाला भेटण्याचा अर्ज किंवा पोटगीचा अर्ज, तात्पुरती पोटगीचा अर्ज हा 6 महिन्यामध्ये निकाली लागायला पाहिजे. पण आता 2020मध्ये सुप्रीम कोर्टनीच एक जजमेंट दिलं. ते आहे रजनीश वर्सेस नेहा. ते इन्कम रिलेटेड आहे, नवरा आणि बायकोचं. त्याच्यामध्ये असं सांगितलं की जेव्हा पण पोटगीचा प्रश्न येईल, जेव्हा पण पोटगी ही मागितली जाईल, नवरा मागेल किंवा बायको मागेल. बऱ्याचशा केसेसमध्ये नवरे पण आता मागायला लागलेत बायकांकडनं पोटगी. माझ्या काही केसेसमध्ये नवऱ्यांनी पण बायकांकडनं पोटगीची मागणी केलेली आहे. त्यामुळे नवरा किंवा बायकोने पोटगीची जर मागणी केली तर त्या दोन्ही पार्टीने म्हणजे त्या नवरा आणि त्या बायकोने त्यांचे इन्कम रिलेटेड सगळे सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे.
तर इन्कम रिलेटेड सर्टिफिकेट काय आहे, तर इन्कम टॅक्स रिटर्न 3 वर्षाचं, बँक स्टेटमेंट 3 वर्षाचं, त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी असेल त्याचे कागदपत्र. तर हे कागदपत्र दाखल करण्यासाठीच पक्षकार लोक खूप वेळ घेतात. माझ्या एका मॅटरमध्ये जवळजवळ 8 महिने ते कागदपत्र दाखल करण्यासाठीच तारीख आहे. कधी एक पक्षकार काही कागदपत्र दाखल करतो, दुसरा पक्षकार परत अजून एक अर्ज करतो, हे कागदपत्र दिले नाही, ते कागदपत्र दिले नाही, असं करून कागदपत्र दाखल करण्यावरच एवढा वेळ जातोय. तर डिले आपण आता क्रिमिनल केसेसमध्ये आपण जर बघितलं तर तिथं फास्ट ट्रॅक कोर्टची आपण मागणी करतो. तर मला असं वाटतं की फॅमिली कोर्टामध्ये पण फास्ट ट्रॅक कोर्ट असणं गरजेचं आहे, की फॅमिली कोर्टामध्ये पण आता त्याला किती वेळ लागेल ते आपण सांगता नाही येते. कारण फॅमिली कोर्टची पेंडन्सीची जर संख्या बघितली तर ते जरा थोडंसं खूप अवघड वाटत आहे. आता अतुल सुभाषचं जर आपण केस बघितलं तर आता पोटगी ही किती मागायची, तर अतुल सुभाषची जी केस बघितली तर मी आज वाचलं तर अतुल सुभाषच्या केसमध्ये बायकोने 1 लाख रुपये तिला आणि 1 लाख रुपये तिच्या मुलाला, जे की तो मुलगा आहे 6 वर्षाचा. म्हणजे मागणी केली म्हणून 1 लाखाची मागणी केली म्हणून 1 लाख मिळतात असं नाही आहे. मागणी करायला काय किती पण रक्कम तुम्ही कोट करू शकता. पण कायदा काय सांगतो की मेंटेनन्स हा कशावर मिळतो, नवऱ्याचा पगार जर एवढा असेल, नवऱ्याचा पगार जर 50,000 असेल तर आणि जर त्याच्यामध्ये बायकोनी पोटगीचा अर्ज केला तर तिला जवळजवळ 1/3 पोटगी मिळते. आणि जर तिला अजून एक मूल असेल तर नवऱ्याच्या पगाराच्या 50% पोटगी तिला मिळते, मुलाची आणि तिची. एक मूल असेल आणि ती असेल तर 50%. आणि अशाप्रमाणे ही पोटगीची ऑर्डर होत असते. तर पोटगीची ऑर्डर जी की 40,000 तो देत होता अतुल सुभाष, तर ती कोर्टाने केली होती. तर ती कोर्टाने त्याच्या इन्कम लेवलनुसारच केली होती. बघा कायदा असं सांगतो, मेहरबान सुप्रीम कोर्ट असं सांगतं की नवरा ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी राहतो त्याच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी राहण्याचा महिलेला पण अधिकार आहे, पत्नीला पण अधिकार आहे. जर पत्नी कमवत नसेल आणि नवऱ्याला जर 1 लाख पगार असेल तर त्याच्या 1 लाख पगारावर तिला 1/3 मेंटेनन्स मिळतं. त्यामुळे ही पोटगी जी आहे ही पोटगी जजेस लोक कोर्ट नाही करत, त्याला किती उत्पन्न आहे, महिलेला किती गरजा आहेत, महिलेचे किती खर्च आहे, आणि ॲज पर लॉ नवऱ्याच्या इन्कमच्या 1/3 मेंटेनन्स जवळजवळ बायकोला मिळतो. तर ते ही कोर्टाचं कुठे त्यात हेतू नसतो कमी जास्त करायचा. कमी किंवा जास्त पोटगी ही दोघांच्या केसच्या फॅक्ट्सनुसार आणि कागदपत्र दाखलनुसार ही पोटगी बसत असते. आता आपण जर बघितलं की त्यांनी जी सुसाईड नोट जी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये काही मागण्या केलेल्या आहेत. त्यांनी कोर्टावर पण, मेहरबान कोर्टावर पण त्यांनी आरोप केलेले आहे. खरं तर मेहरबान कोर्टावर आरोप करणं हे खूपच म्हणजे वाईट वाटतं आहे ते ऐकून की त्यांनी मेहरबान कोर्टावर पण आरोप केलेले आहे. फॅमिली कोर्ट जजेस जे असतात ते जास्त करून फॅमिली मॅटरमध्ये दोन्ही पक्षकारांना समजावण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतात. पण बऱ्याचदा नवरा बायकोलाच ती केस मिटवायची नसती आणि त्यामुळे त्यांचा हा वाद वाढत असतो. बघा कोर्ट जे आहे फॅमिली कोर्ट आणि इतर सगळे कोर्ट ह्याची प्रोसिजर एकदम वेगळी आहे. फॅमिली कोर्टमध्ये नेहमी दोन्ही पार्टीला मेडिएशनचा सल्ला दिला जातो. मेडिएशन जरी त्यांनी घेतलं नाही तरी वारंवार मेहरबान कोर्ट त्यांना मॅटर सेटल करण्याविषयी त्यांना मार्गदर्शन करत असतो की तुम्ही मॅटर सेटल करू शकता. जर तुम्हाला घटस्फोट दोघं जर घटस्फोटाला रेडी आहे तर फक्त ताब्याचा प्रश्न तुम्ही डिसाईड करा. आता ताबा, त्या मुलगा जो आहे तो 6 वर्षाचा आहे. आता ताब्याचा जर आपण कायदा बघितला, जर कस्टडीचा जर आपण नियम बघितले, कस्टडीचा जर ॲक्ट बघितला तर ताबा हा जास्त करून बायकांना म्हणजे आईलाच मिळतो. कारण आता आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मूल जे आहे ते 6 वर्षाचं आहे. तर जवळजवळ 9 वर्षापर्यंत ताबा हा आईकडं असतो. आणि जर केस दाखल करताना जर आईकडं ताबा असेल मुलाचा, मग त्याचं किती 18 वर्षापेक्षा वय किती कमी असेल तरी तो ताबा त्या आईकडेच राहतो. कारण पहिला ताबा तो आईकडे. मग आईकडचा ताबा हा कधी काढून घेतला जात नाही. काढून कधी घेतला जातो, जर आई त्या मुलाचा छळ करत असेल, जर त्या आई त्या मुलाचं पालनपोषण व्यवस्थित नसेल करत. माझ्या एका केसमध्ये नवऱ्याने केस दाखल केली की त्याला ते ताबा हा 6 वर्षाचा मुलगा आहे आणि ताबा हा नवरा मागतोय. तर नवऱ्याने काय ॲलिगेशन केलं बायकोवर की तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि त्यामुळं ताब्याची मागणी केली. तर इथं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल किंवा कॅरेक्टरवर तुम्ही ॲलिगेशन केलं असेल तर सर्वप्रथम तर तुम्हाला ते ॲलिगेशन जे आरोप आहेत ते कोर्टासमोर सिद्ध करावे लागणार आहेत. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा ॲलिगेशन असतील की कॅरेक्टरवर, हे सिद्ध करणं कोर्टामध्ये खूप अवघड असतं. आणि हे सिद्ध जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तसं नाही होत. आणि काही केसेसमध्ये असंही झालं जरी कॅरेक्टरवर ॲलिगेशन असतील पण ती बाई, ती पत्नी मुलाचा व्यवस्थित सांभाळ करत असेल तर इथं ताबा हा जास्त करून बायकोलाच मिळतो, पत्नीलाच मिळतो. म्हणजे जवळजवळ जास्त केसेसमध्ये ताबा हा आईकडं असतो.
त्यामुळं पुरुषाला ताबा मुलांचा मिळणं जरा थोडंसं काही केसेसमध्ये मिळू शकतो, पण ती केसची परिस्थिती बघायला लागते. काही केसेसमध्ये बायका ताबा स्वखुशीने नवऱ्याकडे देतात, तेव्हा त्या नवऱ्याला त्या मुलांचा ताबा मिळू शकतो. माझ्या एका दुसऱ्या केसमध्ये नवऱ्याकडे स्वतः ताबा आहे अगोदरच, म्हणजे नवऱ्याने जवळजवळ ती परिस्थिती तयार केली आणि बायकोने बरोबर तो ताबा नवऱ्याकडे दिलेला आहे ना मुलाचा. आता घटस्फोटाची केस चालू आहे आणि त्या घटस्फोटाच्या केसमध्ये मग आम्ही पण आता ताबा मागतोय मुलाचा. पण त्या केसमध्ये असं झालं आहे की अगोदर जो ताबा आहे तो वडिलांकडे आहे आणि ते मुलाला भेटायला वगैरे ते पती देतात पत्नीला. काही केसेसमध्ये आता भेटण्याचं जर म्हटलं तर आता फॅमिली कोर्टामध्ये काय होतं, आपण जर बघितलं फॅमिली कोर्टमध्ये तर ज्याच्याकडे ताबा असेल, आता समजा आता पत्नीकडे ताबा असेल आणि मग ताबा असेल तर ती कोर्टामध्ये केस दाखल होती. जास्त करून घटस्फोट असतो किंवा नाण्याची केस असती आणि पोटगीचा प्रश्न असतो आणि ताब्याचा पण असतो. मग ताबा हा आईकडे आहे, मग ताबा आईकडे तर तिथं तुम्हाला ॲक्सेसचा राईट असतो नवऱ्याला. ॲक्सेस म्हणजे भेटण्याचा अर्ज. मग भेटण्याचा अर्ज केला की तुम्हाला भेटण्याची ऑर्डर होऊ शकते. दिवाळीमध्ये तर सगळ्यांना भेटण्याची ऑर्डरही होऊ शकते. दिवाळीमध्ये समजा कोणीही म्हणजे पालकापैकी कोणीही जर अर्ज दाखल केला भेटण्याचा तर दिवाळीमध्ये पालकाच्या भेटण्याचा अर्ज हा मंजूरच होतो. काही केसेसमध्ये तो रिजेक्ट होतो. माझ्या एका केसमध्ये एका मेहरबान कोर्टाने तो अर्ज रिजेक्ट केला आता रिसेंटली. तर त्याच्यामध्ये असं होतं की मुलाचं वय 14 वर्ष होतं, 14 वर्षापेक्षा जास्त होतं आणि त्या मुलाला बोलवलं मेहरबान कोर्टाने आणि त्या मुलाला बोलवल्यावर त्या मुलांनी सांगितलं की मला आता भेटायचं नाही पालकाला. त्यामुळं ते भेटण्याचा अर्ज तो रिजेक्ट झाला. नाही तर भेटण्याचे अर्ज हे अलाउडच होत असतात, कारण भेटणं कायदा असं सांगतो जरी कोणत्या एका पालकाकडं जर ताबा असेल तर दुसऱ्या पालकाला भेटण्याचा हक्क आहेच आहे. तुमच्या दोघांमध्ये वाद आहे, मुलांमध्ये मुलाचा काही त्याचा संबंध नाही आहे. मुलाला दोन्ही पाहिजेत, मुलाला आई पण पाहिजे आणि वडील पण पाहिजे. त्यामुळे ताब्याचा हा प्रश्न येतो. तर मला हे असं सांगायचं आहे की आपण जर म्हणतो की खरंच पुरुषावर अन्याय होतो का, तर काही पुरुषांवर खरंच अन्याय होतो आहे. हे एक वकील म्हणून मला सांगणं गरजेचं आहे की काही पुरुषावर खरंच अन्याय होतो आहे की ते पुरुष खरंच भरडले जात आहेत. काही महिला गरज नसताना केसेस दाखल करतात. काही महिला कमवत्या असल्या तरीही मेंटेनन्सचा अर्ज करतात, तरीही ते मुलांना भेटू देत नाही, नवऱ्याला घटस्फोट देत नाही. काही वेळा हे आहे, पण मेहरबान कोर्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही केस लवकरात लवकर चालवणं गरजेचं आहे. तुमच्या वकिलाला लवकरात लवकर जे काही कागदपत्रे ते देणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने लवकरात लवकर केस चालू करून तो जो अन्याय होतोय काही पुरुषावर तो दूर होऊ शकतो आणि ते व्हायला तुम्हाला स्वतः करणं गरजेचं आहे. काळजी. आता सगळीकडे जर आपण विचार केला की सगळ्या बायका या एकसारख्या नसतात. काही केसेस जर आपण बघितल्या तर काही केसेसमध्ये जे आहे की बायका खूप सहनशील असतात आणि बायका कॉपरेट करत असतात. बायका म्युच्युअल कन्सेंटला रेडी होतात किंवा मेडिशनला झालं तर ते मिटवून घेतात आणि ठरवून टाकतात काही टर्म्स अँड कंडिशन आणि मॅटर सेटल करतात. पण सगळीकडे जसं आपण जर म्हटलो की पुरुषांवर अन्यायाचं जर म्हटलं तर सगळीकडे जसे चांगले लोक आहेत तसे वाईट पण लोक आहेत. तर जर आपण अन्यायाचं त्यांचं म्हटलं तर काही महिलांकडनं म्हणजे हातावर मोजणाऱ्या महिलांकडनं हे होत आहे. तर त्यामुळं सगळ्याच महिलांना किंवा कायद्याला किंवा महिलांकडनं कायदे कमी करणं किंवा पुरुषांवर अन्याय होतोय हे असं म्हणणं चुकीचं आहे. काही पुरुषांवर अन्याय होतो, पण त्या पुरुषांनी पण जरा थोडीशी खबरदारी घेतली, लवकरात लवकर मॅटर सेटल करण्याचा प्रयत्न केला तर हे होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं जर मला सांगायचं आहे की फॅमिली कोर्टामध्ये मॅटर येतं कसं काय. बघा, टाळी एका हाताने वाजत नाही आहे. लग्न झाल्यावर तुम्ही जर बायकोला व्यवस्थित नांदवलं, अगोदरची केस वेगळे होते, अगोदरचा काळ वेगळा होता, तेव्हा महिला सहनशील होत्या. आताही महिला सहनशील आहे, पण आता महिला जरा थोडंसं स्वतःचा विचार करायला लागला आहे. थोडं शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षणामुळे मग त्यांना स्वतःचं स्वत्वाची जाणीव होती. मग त्यांना तुम्ही जर त्या महिलेला जी महिला समजा कमवती जरी नसली, ती महिला पण घरामध्ये किती काम करत असती आणि त्या महिलेला सारखं दुय्यम लेखलं गेलं, तिला त्रास दिला गेला, तिला मारहाण करायला लागले, तिला शारीरिक मानसिक छळ करायला लागला, मग ती गप्प कशी काय बसेल. एखाद्या महिलेवर जर शारीरिक मानसिक छळ करायला सुरुवात त्याच्या पतीने केली तर मग ती महिला कोर्टामध्ये जाणारच आहे. मग ती महिला गेल्यावर मग तुम्ही आता ते कायद्याला तुम्ही हे करता. लग्न झाल्यावर तुम्ही म्हणजे खरं तर लग्न हे किती चांगलं असं एक रिलेशनशिप आहे. एक चांगला जोडीदार मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला एक चांगला जोडीदार असणं खूप गरजेचं आहे. तर फॅमिली मॅटरमध्ये मला असं वाटतं, इतके सारे फॅमिली कोर्ट मी 25 वर्षापासून केसेस बघून मला एक असं वाटतं की नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये हे जे नवरा बायकोचं रिलेशन आहे ते गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार आहे.
पण द्यायचं कोणी, घ्यायचं कोणी, हे जर प्रश्न तुम्ही करत गेला तर स्टार्ट गिव्हिंग. तुम्ही जर कोणी असो, पती असो पत्नी असो, तुम्ही जर पत्नीला देत गेला तर पत्नी का नाही तुम्हाला देणार. आणि दुसरं म्हणजे की महिलांचा स्वभाव असा असतो की त्या पहिले देतच राहतात. त्या किती करत असतात महिला, की सगळ्याला एक्सेप्शन असतं, मान्य आहे मला. तुम्ही मला सांगणार की कुठं काय करतात काय महिला. पण महिला आता सगळ्यात महत्त्वाचं बघा की जो काही प्रश्न येत असतो कोर्टामध्ये, जेव्हा केस दाखल होत असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो की घरातली सगळं कामं तिला करावी लागतात. तर घरातली सगळी कामं तिला करावी लागतात. ते आपल्या समाजाची जी रचना आहे वर्षानुवर्षी चालत आलेली आहे तीच आता पुढं चालत आलेली आहे. तर मग आता इथं कुठंतरी महिला विचार करायला लागल्या. त्यांना असं वाटायला लागलं की किचनची जबाबदारी ही माझीच कशी काय, ही फक्त माझीच कशी काय. आता समजा नवरा बायको असतील, ते दोघंच असतील तर ठीक आहे, खूप काम कमी आहे. पण नवरा बायको घरामध्ये खूप सारा कुटुंब असेल, मुलं असतील, मग हे सगळं काम तिच्यावरच असेल. समजा एखादी महिला आहे की ती कमवती नाही आहे, पती कमवत आहे, पती पण ठराविकच जेमतेम कमवतो. मग त्या महिलेला घरामध्ये भांड्याला बाई नाही, स्वयंपाकाला बाई नाही, धुण्याला भांडी नाही, झाडून पुसूनला बाई नाही. मग त्या महिलेनी कामं किती करायची, म्हणजे ती उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच करत राहते. आणि ते हे काम करत असताना वरतून परत जर शारीरिक मानसिक छळ तिचा होत गेला तर ती महिला कोर्टामध्ये येणारच आहे. त्यामुळं इथून पुढं की लग्न ठरल्यापासूनच मी म्हणते की तुम्ही एक पार्टनरशी, तुमच्या जोडीदाराशी चांगले रिलेशन संबंध ठेवणं गरजेचं आहे, चांगलं. आणि समजा वाद झालेत, आता दोन व्यक्ती आहे, वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरमधून येतात ते एकत्र, वेगवेगळ्या अपब्रिंगिंग असती त्यांची, वेगवेगळे विचार असतात त्यांचे, त्यामुळं भांडणंही होणारच आहेत. पण नवरा बायकोमध्ये भांडणं झाली तर ते टोकाची भांडणं, टोकापर्यंत न जाणं, भांडणं झाली की लगेच एकमेकांशी शेअर करून स्वतःचं काय म्हणणं असेल किंवा स्वतःची काही चूक असेल ते मान्य करून एकमेकांची चर्चा करून लवकरात लवकर सेटल करून पुढं जायचं असतं. जे की तो भांडून खूप मोठं होऊ द्यायचं नसतं आणि मग ते कोर्टापर्यंत जाऊ द्यायचं नाही. बरं, कोर्टामध्ये जरी गेलं तर काउन्सिलर्स आहेत तुमच्याकडं, तुमच्यासाठी मेहरबान कोर्ट आहे, मेडिएशन आहे. कितीतरी मॅटरमध्ये, फॅमिली मॅटरमध्ये प्रत्येक वेळा मॅटर सेटल करण्याचाच प्रयत्न होतो की काय बाबा तुमचं काय होतंय का, जमतंय का, मिटवू शकतात का. तर हे तुम्ही जे काही करू शकता, तुम्ही मेहरबान कोर्टासमोर फॅमिली कोर्टामध्ये भांडायचं असेल, घटस्फोट घ्यायचा असेल तर ते तुम्ही ठरवून हे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की 498A आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, त्याच्यामध्ये असं आहे की नवरा आणि नवऱ्याचे नातेवाईक यांना पार्टी करतायत. तर मला एक सांगायचं आहे आपल्याला की कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ह्याच्यामध्ये जर नवऱ्याबरोबर सगळ्या नातेवाईकांना ॲड केलं तर त्याला घाबरायचं काही कारण नाही. कारण त्यांच्या विरुद्ध काहीच रेमेडी मागता येत नाही बायकोला. ती पार्टी जी केली जाते ती फक्त नावासाठी केलेली जाते. म्हणजे समजा की नावासाठी म्हणजे काय की सासू सासरे किंवा त्याच्याकडनं ती महिला काही मेंटेनन्स मागू शकत नाही किंवा काही रेमेडी मागू शकत नाही. समजा सासू सासऱ्यांनी छळ केला असेल तिचा खरंच, तर 498A त्यांना अटक होऊ शकते. आणि ती अटक पण लगेच होत नाही. 498A पण सुप्रीम कोर्टचं आता गाईडलाईन आहे की लगेच अटक करायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये पण काउन्सिलिंग आहे, त्याच्यामध्ये पण थोडा वेळ आहे. आणि जर खरं गरजेचं असेल तरच अटक केली जाते, खरा जर गुन्हा घडलेला असेल तरच अटक केली जाते. त्यामुळे नातेवाईकांवर जे आहे, नातेवाईकांवर जे आरोप होतात, नातेवाईकांना पण पार्टी केली जाते, नातेवाईक पण सफर होतात. तर त्या बाबत पण हे विचार करणं गरजेचं आहे. कौटुंबिक हिंसाचारामध्ये पार्टी केली त्याचं काही वाईट वाटून घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये मॅटर सेटल होतंय का बघायचं, नांदवायचं असेल तर लवकर नांदवायचं, डिवोर्सचं असेल तर टर्म्स अँड कंडिशन लवकर ठरवून घ्यायची. त्यामुळे 498A लगेच तुम्हाला बेल मिळतो. अँटिसिपेटरी बेल ही अटक पण होत नाही त्याच्यामध्ये. जर अटक होणार असेल तर पोलीस पण तुम्हाला कॉपरेट करतात, अँटिसिपेटरी बेल घ्या म्हणतात, वेळ देतात आणि अँटिसिपेटरी बेल लगेच मिळतो. 2 ते 3 दिवसात अँटिसिपेटरी बेल तात्पुरता मिळतो. त्यामुळे त्याचं पण नाही. आता खूप म्हणजे एकदम जास्त जर मारहाण होत असेल बायकोला आणि जास्त जर हे होत असेल तरी त्या बायकोला जास्त असं काही रेमेडी कोर्टाकडनं मिळत नाही. सेमच या केसेस 498A दाखल करू शकते, कौटुंबिक हिंसाचार दाखल करू शकते आणि डिवोर्स किंवा सेक्शन 9 दाखल करू शकते. त्यामुळे खरं म्हटलं तर बायकांचा विचार केला की ज्या बायकांना नवरे, माझ्याकडे अशा केसेस आहेत की इतकी मारहाण होती त्या नवऱ्याकडून बायकांना, तर त्याच्यामध्ये काही तिला बेनिफिट्सच मिळत नाहीत, रेमेडीच मिळत नाही. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये बायका इतकी मारहाण होत असेल तरी ते म्हणतात नवऱ्याकडनं लिहून घ्या, त्यांनी परत मारू नये, आणि परत ते जातात. त्यामुळे हे पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण असं म्हणतो की पुरुषांवर जास्त अन्याय होतो का, तर खरं तर महिलांवर जास्त अन्याय ऑलरेडी होत आहे.
त्यामुळे तो पण विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि फॅमिली लॉ जो आहे, फॅमिली लॉमध्ये काही लोक म्हणतात की बदल असणं गरजेचं आहे, की फॅमिली लॉचा जो आहे खूप चांगला लॉ आहे आणि त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज करायची असेल तर ते वसुलीच्या बाबत करावी असं मला वाटतं, की वसुली लवकर व्हावी. कारण कित्येक केसेस फॅमिली कोर्टामध्ये वसुलीच्या पेंडिंग आहेत. नवरे लोक जे आहेत, नवरे लोक पोटगी लवकर भरतच नाहीत. माझ्या एका केसेसमध्ये 25 लाखपर्यंत मेंटेनन्स वसुली आहे, दुसऱ्या एका केसेसमध्ये 6-7 लाख वसुली आहे. तर नवरे लोक जाणून बुजून पैसे भरत नाहीत. म्हणजे बघा, इथं फॅमिली कोर्टात जेव्हा केस येते ना, तर नवरे त्यांच्या पद्धतीने त्रास देत असतात बायकांना केस दाखल केल्यावर, आणि बायका पण त्यांच्या पद्धतीने, काही बायका आणि काही नवरे एकमेकांना त्रास देत असतात. तर मला काय वाटतं की ॲज अ फॅमिली लॉयर म्हणून की आपण एकमेकांना त्रास देण्याच्या भानगडीत नको पडायला. फॅमिली मॅटर जर कोर्टामध्ये दाखल झालं तर आपण पहिले मेडिएशनचा तुम्ही पर्याय उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. मेडिएशन जर तुम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की वी आर रेडी फॉर मेडिएशन, तुमचं मॅटर लगेच मेडिएशनला जातं. मेडिएशन हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे जजेसकडून मेडिएशन मिळू शकतं. तुमचं ज्या कोर्टात केस असेल ते कोर्ट सोडून तुम्ही कोणत्याही कोर्टात मेडिएशनला तुम्ही पाठवू शकता तुमचं मॅटर. आणि दुसरं म्हणजे की वकील मेडिएटर असतात, जे ट्रेन मेडिएटर असतात, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं मेडिएशनचं, अनुभवी वकील असतात, त्यांच्याकडे पण तुम्ही ते मॅटर मेडिएशनला पाठवू शकता. आणि ते मेडिएशनला दोघं समोरासमोर बसून काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते मॅटर लगेच तुम्ही संपवू शकता. आणि हे पुढचे मग त्रास जे आहेत ते वाचू शकतात. एखाद्याला जर समजा डायव्होर्स हवा असेल, आता असं होतं की जेव्हा डायव्होर्स एखाद्याला पाहिजे असतो आणि एखाद्याला नसतो पाहिजे. काही बायका म्हणतात, माझ्याकडे असतात असे केसेस, काही बायका म्हणतात खूप कमी, हातावर मोजण्या इतक्यात, काही बायका म्हणतात की मला माझ्या नवऱ्याला सोडायचं पण नाही आहे आणि मला माझ्या नवऱ्याबरोबर राहायचं पण नाही आहे, म्हणजे ना धर ना सोड. तर ही परिस्थिती ती नवऱ्यानीच आणलेली असती ना त्यांच्यावर. त्या नवऱ्यानी जर पहिल्या दिवसापासून त्या बायकोवर प्रेम केलं, त्या बायकोला हवं ते दिलं, तर ती बाई कशाला अशा पोझिशनला येईल. तर त्यामुळं आपण काय करायचं की नवरे लोकांनी एक लक्षात घ्यायचं, जर असं वाटतंय पुरुषांना की पुरुषांवर अन्याय होतोय, तर तुम्ही लग्न केल्यानंतर बायकोशी चांगलं वागणं, बायकोला त्रास न देणं, आणि बायकोचा जर त्रास झाला काही तर तुम्हाला रेमेडीज आहे, तुम्ही मेहरबान कोर्टात जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फॅमिली कोर्टामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं की तुम्ही जेव्हा लग्न करता तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. खूप गरज आहे. विवाहपूर्व समुपदेशन खूप गरजेचं आहे. नवरा आणि बायकोचं दोघांचं लग्न करण्याच्या अगोदर आपण किती पैसा घालवतो, नंतर जेव्हा फॅमिली कोर्टामध्ये केस येते तर लग्न करायचं ठरलं तुमचं तर तुम्ही प्री मॅरिटल समुपदेशन घ्या ना, लग्नाच्या अगोदर समुपदेशन घ्या ना, काउन्सिलरकडे जा, जे बेस्ट लॉयर असतील फॅमिली लॉयर त्यांच्याकडे जा की काय करायला पाहिजे. आम्ही सांगू शकतो की हे का कोर्टामध्ये येतं प्रकरण, कोर्टामध्ये काय येतं प्रकरण, अन्याय झाला की येतं, भांडणं झाले की येतात, आणि त्रास दिलं की होतं. जर एखादा नवरा बायको जर खूप चांगले राहतात, त्यांची खूप फ्रेंडशिपमध्ये त्यांचं रिलेशन आहे, नवरा बायको आहे, खूप चांगलं एकमेकांवर प्रेम आहे, मग त्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत का, त्यांच्यामध्ये पण होतात, पण ते सेटल करतात ते मॅटर. सकाळी भांडणं झालं तर ते संध्याकाळी बोलून किंवा संध्याकाळी विसरून जातात, ते टोकाला ते जात नाहीत. कसं असतं बघा, फॅमिली कोर्टामध्ये काम करत असताना ॲज अ मॅरिड वुमन म्हणून पण एक लक्षात आलं आहे माझ्या की जेव्हा एखादा नवरा बायकोमध्ये एखादा चिडला तर एकाने शांत व्हायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. मग त्याला जेवढं काय व्यक्त व्हायचं ते होऊ द्यायचं. दोघांनी जर भांडत बसलं तर मग ते विकोपाला जातो, आणि म्हणून ते जास्त न वाढता एकाने रागावायचं आणि एकाने जरा शांत व्हायचं. मग एक रागून बडबड करून किती बडबड करणार आहे. तर अशा पद्धतीने प्री मॅरिटल समुपदेशनची खूप गरज आहे. नंतर पण तुम्ही मेडिएशन किंवा समुपदेशन तुमची ऑलरेडी होतंच. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता ते जे आहे अतुल सुभाषचं जे प्रकरण झालं, त्या प्रकरण झाल्यानंतरच मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं की मला वाटत होतं की या व्हिडिओच्या माध्यमातून काही जी माहिती आहे की ती जाणं खूप गरजेचं आहे. आता आपण जर आपल्याकडे घटस्फोटाची जी कायदे आहेत, घटस्फोटाची सिस्टीम आहे ती वेगळी आहे आणि बाहेर वेगळी आहे. बाहेर जर अमेरिकेमध्ये जर आपण विचार केला किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये विचार केला तर तिथं लिगलचे चार्जेस खूप आहेत, त्यामुळे कोर्टामध्ये केसेस खूप कमी राहतात. ते अगोदरच त्यांचं ॲग्रीमेंट असतं, अगोदरच म्हणजे ते सगळं सेटल करूनच कोर्टामध्ये जातात. कोर्टाचं फक्त जजमेंट कोर्टाने फक्त ऑर्डरच करायची असते. तर आपल्याकडे कसं आहे की सगळे इश्यूज हे कोर्टानेच मिटवायला लागतात आणि त्यामुळं त्याला वेळ लागत असतो. आणि त्यामुळंच मग वेळ लागल्यावर मग काही, आणि सगळ्यात मला असं वाटतं की
हे असं सगळं बघून बरेच लोक म्हणतात की आता लग्न करायचं नाही आहे, लग्न करायलाच नको, किंवा लग्न काय केल्याच्या अगोदरच मग ते, तर लग्न करायचं नाही आहे असं नाही आहे की तुम्ही ते ऐकलं असेल ना की शादी का लड्डू आहे, खाए तो पचता है ना खाए तो पुचता है. तर हे एक हे झालं वाक्य झालं किंवा जोक झाला. तर लग्न हे करायलाच पाहिजे, संसार हा असायलाच पाहिजे, कारण संसार केल्यावरच पुढं आपली पिढी वाढणार आहे. पण संसार करताना तुम्ही एक माणूस म्हणून जोडीदाराचं, समोरच्या जोडीदाराचं पण आहे ते हक्क अधिकार ते तुम्ही जपले पाहिजेत. तिला समजुतीने घ्यायला पाहिजे. एक भागीदारी समजायची संसाराची, आणि भागीदारी समजून एकमेकांना समजून ते पुढं जायचं. म्हणजे कुठं कोर्टामध्ये हे प्रकरण येणार नाही. अतुल सुभाषचं जे सुसायडल जे झालं ते खूपच वाईट होतं, ते करायला त्यांनी नको होतं. बऱ्याचशा केसेसमध्ये काम करत असताना फॅमिली मॅटरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पुरुष आणि स्त्रियांमध्ये जर कंपॅरिझन आपण केलं तर असं खूप साऱ्या क्वालिटीज असतात दोघांमध्ये. पुरुषांमध्ये खूप साऱ्या क्वालिटीज असतात, महिलांमध्ये पण खूप साऱ्या क्वालिटीज असतात. पण काही जे असतात की जे कमतरता असते दोघांमध्ये, काय कमतरता असतात. तर पुरुषांचं असं असतं की ते मॅटर्समध्ये ते लवकर डिप्रेस होतात. जेव्हा खूप वर्षानुवर्ष चाललं तर ते पुरुष लोक खूप डिप्रेस होतात, आणि डिप्रेस झाल्यामुळं मग अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे सुसायडल वगैरे होऊ शकतात, कारण ते सहन करू शकत नाही. आता माझ्याकडे कित्येक केसेस आहेत, किती वर्षापासून चाललेल्या आहेत. महिला एवढ्या हे सहनशील आहेत, त्या अजूनही कायद्यावर विश्वास ठेवून केस चालवत असतात पुढं. पण बऱ्याचदा असं काही केसेसमध्ये असं जाणवलं आहे की पुरुष लोक लवकर डिप्रेस होतात, लवकर हार मानतात. तर त्यांनी ती मानायला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला कंटाळा आला त्या केसेस दाखल करून किंवा केसेस चालत आहेत म्हणून, तर तुम्ही जरा थोडंसं ॲडजस्टमेंट करायला पाहिजे, आणि मेडिएशनच्या माध्यमातून किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून ती केस लवकरात लवकर त्या केसमधून बाहेर यायला पाहिजे. आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर मला असं वाटतं की मी आता इथेच थांबते. अजून याविषयी काही कोणत्या गोष्टीवर चर्चा करायची असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते करू. तर मी इथेच थांबते. थँक्यू सो मच. थँक्यू.